नमस्कार. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 11 महिन्याचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनींनो, आज अतिशय महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी आलेला आहे आणि हा निर्णय या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण बांधवांसाठी खूप महत्त्वाचा निर्णय आहे. मी याआधीसुद्धा सांगितलेलं होतं की एक पत्र आलेलं होतं, ते पत्र देखील आपण याआधीसुद्धा पाहिलेलं होतं आणि अशाच प्रकारची पत्र संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये निघणार आहेत. त्या संदर्भातलं आजचं निघालेलं हे अतिशय महत्त्वाचं पत्र आपण जर पाहिलं तर जानेवारी 2026चं पत्र आहे. खरं तर ते डिस्प्ले आज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख दिलेला आहे. आपण जर विचार केला तर माननीय उप आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांच्यासाठी पत्र लिहिलेलं आहे आणि हे पत्र आपण पाहिलं तर सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून हे निघालेलं पत्र आहे. म्हणजे त्यांना समावेश करण्यासंदर्भातलं हे पत्र असावं आणि अतिशय महत्त्वाचं पत्र आहे. आपण संपूर्ण विषय समजून घेऊया. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 11 महिन्याचा कार्यकाल पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना अंशकालीन कर्मचारी म्हणून नियुक्त करणे तसेच येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये अंशकालीन कर्मचारी 10% आरक्षणात समाविष्ट करण्याबाबत, म्हणजेच या लाडक्या भावांना त्या ठिकाणी 10% आरक्षण मिळणार आहे. जसं की एका भाषणामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी, म्हणजे माजी मुख्यमंत्री जे होते की शिंदे साहेब यांनी घोषणा केली होती की या लाडक्या भावांना देखील आम्ही भविष्यामध्ये काय करूया की या भरतीमधून त्यांना परमनंट करूया असा शब्द दिला होता. आणि याची मागणी, याचा पाठपुरावा संपूर्ण महाराष्ट्रातील या लाडक्या भावांनी म्हणजे प्रशिक्षणार्थींनी वेळोवेळी केला आणि त्यांच्या मेहनतीला यश आल्याचं पाहायला मिळतं. कारण की असे GR आपण जर पाहिले तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला निघताना दिसत आहेत. आणि विशेष म्हणजे काय मुद्दे याच्यात इन्क्लूड आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया. माननीय महोदय, उपरोक्त विषयास अनुकरून सादर करण्यात येते की संदर्भीय शासन निर्णय 1 व 2 प्रमाणे 11 महिने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी संदर्भ क्रमांक 3 नुसार विषयांकित प्रमाणे या कार्यालयास निवेदन सादर केले आहे. सदर निवेदनाद्वारे पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी शासकीय भरतीमध्ये 10% समांतर आरक्षण लागू आहे. तशा प्रकारचे आरक्षण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय आस्थापनांमध्ये कार्य प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना लागू करावे. तसेच अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 उत्तीर्ण झालेल्या युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना शिक्षक भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. वरील विषय धोरणात्मक बाबींशी संबंधित असल्याने सदर निवेदन पुढील कार्यवाहीस्तव यासोबत सविनय सादर करण्यात येत आहे. आणि हे पत्र जर पाहिलं तर या ठिकाणी पहा, वेगवेगळ्या बाळकृष्ण हुड व 39 प्रशिक्षणार्थी यांनी दिलेलं आहे. त्यांनी त्या ठिकाणी विनंती केलेली होती. आयुक्त कौशल्य विकास यांनी सुद्धा नवी मुंबई या ठिकाणी सुद्धा पाहिलेलं आहे. म्हणजे हे पत्र जर पाहिलं तर खूप महत्त्वाचं पत्र आहे आणि त्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रातील हे सर्व लाडके भाऊ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 11 महिन्याचा कार्यकाल पूर्ण केलेले प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी अतिशय आनंदात खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. कारण की त्यांना त्यांची हक्काची नोकरी या ठिकाणी मिळताना दिसत आहे. यावरती बऱ्याच महाराष्ट्रातून जे या प्रशिक्षणाचे भाग नाहीत त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा उमटताना आपल्याला दिसत आहेत. या लाडक्या भावांना या आलेल्या जागा योग्य आहेत की अयोग्य आहेत यावरती बऱ्याच ठिकाणी चर्चा आपल्याला पाहायला मिळते. यावरती तुमचं देखील मत नक्कीच कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करू शकता. सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच.